असं आपल्याला सन्मान मिळतो. दैनिक कलमतर्फे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं सगळ्यात पहिले तरी आयोजकांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप आपण दिली पाहिजे. कारण महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून ज्याही मोठे काही उल्लेखनीय कार्य केलेले आहेत त्याबद्दल त्यांना एक शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देण्याचं हे कार्य फार उल्लेखनीय झालेलं आहे. त्या पद्धतीनं दैनिक कलमगीरनं इथून पुढेही युवा उद्योजकांना म्हणजे मी एक स्पेसिफिकली युवा उद्योजक सेगमेंटमध्ये मला अवॉर्ड भेटलेला आहे. तर युवा उद्योजकांना असंच त्यांनी एक त्यांच्या पाठीवर त्यांना अप्रिशिएट करत राहणं गरजेचं आहे. आणि उद्योजकांनी सुद्धा आलेल्या संधीचा फायदा घेऊन एक वेगळ्या प्रकारे म्हणजे कसं काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी करता येईल ते त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा नुसतं शेतीवरनं अवलंबून राहता त्याच्यासोबतच काही प्रकारचे जोडधंदे त्यानंतर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा मग शेतीला साजेसा जोडधंदा किंवा शेतीपुरता मर्यादित न राहता किंवा फक्त एक उत्पादक म्हणून मर्यादित न राहता प्रोड्युसर म्हणून मर्यादित न राहता त्याला स्वतःच्या मालाला स्वतःच पीक विकण्याची तयारी ठेवणं आणि विविध प्रकारच्या प्रत्येक विदेशामध्ये त्याचं मार्केटिंग करणं एक गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे. संधी खूप आहेत, संधी धरायला शिकली पाहिजे आणि आय वुड से की यू कॅन गेट अप स्टार्ट अँड डोंट स्टॉप अंटिल यू गॉट इट. थँक्यू. काय आनंद मुलाला हे जे पुरस्कार मिळाला आहे याच्याबद्दल खूप आनंद आहे. थँक्यू. 2 शब्द. मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. माझे नाव सुहास रणजीत पाटील आहे. माझ्या मुलाला आज दैनिक कलमगीर पुरस्कार मिळाला. मला खूप छान वाटलं की त्यानं त्याचं नाव अशा उच्च शिखराला नेऊन घातलं आणि त्याच्याबरोबर आमचा दोघांचासुद्धा सन्मान वाढवला. मला खरंच आनंद वाटला. धन्यवाद कलमगीर या पुरस्काराचे आणि धन्यवाद आपल्या सर्व टीमची. धन्यवाद. माझं सुभाष रणजीत पाटील. माझा मोबाईल नंबर आहे 9404 917 700. माझंसुद्धा शेतकऱ्यांना हळद बेणे विक्रीचं काम आहे माझं. मी आज 7 वर्ष झाले हळद बेणे विक्रीचं काम करतो. एक 2200 रुपयापासून आता जवळपास 5000पर्यंत आता बेणं येऊन ठेवलेलं आहे. तर सर्वात कमी भावामध्ये बेणं उपलब्ध करून देणे हा माझं काम आहे. यावर्षी मी 81,000 क्विंटल माल सेल केला. माझ्या मुलाचा सुद्धा त्याच्यामध्ये सपोर्ट आहे मला. गेल्या वर्षी मी 60,000 क्विंटल माल सेल केला आणि माझ्याकडे आता त्रिपुराचे आय जी आहेत.